जगातील सर्वात धोकादायक आपत्कालीन लँडिंगचा कर्णधार अचानक समजले की विमानाचे पुढचे चाक चुकीच्या दिशेने अडकले आहे. कॅप्टनला परिस्थिती समजली, जर लँडिंग केली गेली तर विमान निश्चितच अपघातग्रस्त होईल. पण त्या क्षणी कॅप्टन घाबरले नाहीत. त्यांनी आधी विमानाला आकाशात 2 तासांपेक्षा अधिक वेळ फिरवले. जोपर्यंत विमानाच्या इंधनाच्या टाकीतले इंधन जवळजवळ संपेना तोपर्यंत त्यांनी लँडिंग न करण्याचा निर्णय घेतला. शेवटी त्यांनी विमान सावधपणे खाली आणायला सुरुवात केली. त्यावेळी सर्व मीडिया चॅनल्स ही घटना थेट प्रक्षेपित करत होते. अनेक तज्ञ वेगवेगळ्या पद्धतींनी विमान कसे अपघातग्रस्त होऊ शकते याचे विश्लेषण करत होते. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे विमानातील प्रत्येक प्रवासी हे थेट दृश्य पाहत होता की कदाचित हे त्यांच्या जीवनाचे शेवटचे क्षण असतील. संपूर्ण विमानात एक निराशेचे, भीतीचे वातावरण होते. पण कॅप्टनने हार मानली नाही. त्यांनी अचूकतेने विमान खाली आणायला सुरुवात केली आणि विमान अशा प्रकारे नियंत्रित केले की खराब चाक शक्य तितके वेळ आकाशात राहील जेव्हापर्यंत ते जमिनीला स्पर्श करणे अपरिहार्य होणार नाही. सामान्यतः त्या अवस्थेत चाक तुटणे अपेक्षित होते, पण कॅप्टनने आपल्या उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याचा वापर करून विमानाची गती इतकी कमी केली की खराब चाक देखील अखेरीस तग धरू शकले आणि विमान सुरक्षितपणे उतरले. हे पाहून नक्कीच कोणीतरी कॅप्टनला विचारले असेल की त्यांनी सुरुवातीला विमान आकाशात 2 तास का फिरवले. कॅप्टनने सांगितले की त्यांनाही पूर्ण खात्री नव्हती की ते विमान सुरक्षित उतरवू शकतील. विमानाला हवेत ठेवले गेले ते फक्त यासाठी की इंधन संपावे, ज्यामुळे वजन कमी होईल आणि लँडिंग दरम्यान जर विमान आपटले तरी मोठी आग लागणार नाही. त्यामुळे जमिनीवरील बचाव कार्य देखील सोपे होईल.